खिरीसाठी काजू, बदाम, इलायची आणि तांदूळाचे मिश्रण केलेलं आहे. खीर दूध टाकलेलं आहे, त्याला चांगल्या प्रकारे आपण गरम करून घेऊ. दुधाला चांगल्या प्रकारे उकळी येत आहे. 10 मिनिटं तसंच ठेवायचं उकळी आल्यावर. बघा, दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आपण 10 मिनिटं ठेवलं होतं दूध त्याला चांगली उकळी असतो. आता दुधाला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे. आता आपण त्याच्यात तांदूळाचं मिश्रण टाकू. त्याच्यामध्ये इलायची पण आहे टाकलेली. हे बघा आपण टाकली. आता हे घट्ट होऊ नये म्हणून पातळ राहण्यासाठी आपण त्याला चांगल्या प्रकारे फिरवून घेऊ. त्याच्यामुळे ती घट्ट नाही होणार, थोडीशी पातळ राहील. याला असंच फिरवत घेऊ. चांगल्या प्रकारे कळलेलं आहे आपण. आता त्याच्यामध्ये आपण साखर टाकू. याला असं फिरून घेऊ. साखर टाकली त्याच्यामुळे. त्याच्यानंतर याच्यात आपण थोडंसं घी टाकू. आता घी टाकलेलं आहे. आता याला चांगल्या प्रकारे आपण फिरून घेऊ. त्याच्यानंतर आपण याच्यात आपले ड्रायफ्रूट्स टाकून देऊ. काजू, बदाम. हे बघा, चांगल्या प्रकारे फिरवत आहे. सर्व टाकल्यानंतर खूप वेळ झालेला आहे याला फिरून. त्याच्यामध्ये आपण आपले ड्रायफ्रूट्स टाकून देऊ. मी हे दोन्ही मिक्स केलेले आहे, काजू, बदाम. हे बघा, याच्यामध्ये मी काजू, बदाम टाकून दिले. आमच्या घरात खोबरं कोणाला आवडत नाही, त्याच्यामुळे मी टाकलं नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हिला थोडंफार शिजून घेऊ आणि नंतर गॅस बंद करून देऊ.